नमस्ते, आप सबका एक बार फिर हार्दिक स्वागत है। साठोतरी कहानी के परिदृश्य में ज्ञान रंजन जी का उदय हुआ। ये वो समय था जब हिंदी साहित्य में नई कहानी का शोर शराबा था। उसका कुहासा लगभग छंटने लगा था, लेकिन कोलाहल बरकरार थी। 1950-60s में ज्ञान रंजन जी इसलिए चर्चित हुए क्योंकि उन्होंने मध्य वर्ग की सोच को पकड़ा और मिडिल क्लास फैमिलीज़ में जो कुछ घट रहा था, चाहे वो मनोवैज्ञानिक बदलाव हो, इन सब को पकड़ा और कहानियों की रचना की। मध्यवर्गीय पात्रों के जीवन के, चाहे वो युवा वर्ग हो या बुजुर्ग वर्ग, उनकी तमाम विरोधाभासों को अभिव्यक्त करने का भाषिक हुनर ज्ञान रंजन जी को था। वे जबलपुर जीएस कॉलेज में प्रोफेसर थे और ये जो कहानी है पिता, वो उनकी काफ़ी चर्चित कहानी है। मिडिल क्लास फैमिली का पिता जो श्रम के लिए समर्पित था, इस हद तक कि अपनी की सोचता ही नहीं, अपनी निजी सुखों के प्रति लापरवाही बरतता है, या फिर यूँ कहें नए बदलते ज़माने के साथ बदलने को वे तैयार ही न होते। ऐसे पिता हमारे तुम्हारे सभी के परिवार में देखने को मिल जाएंगे और कहानी का आस्वादन करते वक्त कईयों को लगेगा ज़रूर कि अरे, ऐसे पिता को तो हम भी जानते हैं। तो चलिए सीधे कहानी की ओर। उसने अपने बिस्तरे का अंदाज लेने के लिए मात्र आध पल को बिजली जलाई। बिस्तरे फर्श पर बिछे हुए थे। उसकी स्त्री ने सोते सोते ही बड़बड़ाया, आ गए, और बच्चे की तरफ करवट लेकर चुप हो गई। लेट जाने पर उसे एक बड़ी डकार आती मालूम पड़ी, लेकिन उसने डकार ली नहीं। उसे लगा कि ऐसा करने से उस चुप्पी में खलल पड़ जाएगा जो चारों तरफ भरी है, और काफ़ी रात गए ऐसा होना उचित नहीं है। देखो, वो अपने फैमिली के प्रति, अपने परिवार के प्रति कितना कंसर्न्ड है। वो अपने कमरे में घुसता है, अंधेरा है, लेकिन लाइट डालना चाहता तो है, लेकिन दूसरों को डिस्टर्ब ना करे, इसलिए मात्र आध पल के लिए बिजली जलाता है। और बिस्तरे फर्श पर बिछे हुए थे। एक मिडिल क्लास फैमिली का एक माहौल है। स्त्री ने सोते सोते ही बड़बड़ाया, आ गए, और वो बच्चे की तरफ करवट लेकर चुप हो गई। और अचानक उसे लेट जाने पर एक बड़ी डकार आती मालूम हुई। और डकार तो है, एक स्वाभाविक प्रोसेस है, नेचुरल है, लेकिन उसे लगा कि ऐसा करने से उस चुप्पी में खलल पड़ जाएगा जो चारों तरफ भरी है, और काफ़ी रात गए ऐसा होना उचित नहीं है। अब वो ज़ोर से डकार लेगा, कहीं बच्चे जाग जाएंगे, कहीं बीबी जाग जाएगी, सभी की सुख शांति में भंग पहुंचाना वो नहीं चाहता था। देखिए, वो अपने फैमिली के प्रति काफ़ी कंसर्न था। लाइट भी थोड़ी देर के लिए डालता है और झट से बंद कर देता है, और डकार भी आता है, उसे भी एकदम से दबा लेता है। अभी घनश्याम नगर के मकानों के लंबे सिलसिलों के किनारे किनारे सवारी गाड़ी धड़धड़ाती हुई गुजरी। थोड़ी देर तक एक बहुत साफ भागता हुआ शोर होता रहा। सर्दियों में जब यह गाड़ी गुजरती है, तब तक लोग एक पहर की खासी नींद ले चुके होते हैं। अब वो सोचता है, जब सर्दियों के मौसम में इस समय तक तो सब सो गए होते, क्योंकि ये जो गाड़ियों का गुजरना, सवारी गाड़ियों का धड़धड़ाती हुई आवाज़ से गुजरना एक नियमित टाइम पर होता था। और अब क्या है कि गर्मी है, कोई सो ही नहीं पा रहा है। गर्मियों के 11:30 का कोई विशेष मतलब नहीं होता। यूँ उसके घर में जल्दी सोया, जल्दी खाया और जल्दी उठा करते हैं। उसके परिवार में जल्दी सोने का नियम है, जल्दी खाते हैं, जल्दी सोते हैं और जल्दी उठ भी जाते हैं। लेकिन अभी देखो 11:30 बजे हैं और गर्मी इतनी है, परेशानी इतनी है कि किसी को ठीक से नींद भी नहीं आ रही है।
आज बेहद गर्मी है। रास्ते भर उसे जितने लोग मिले उन सब ने उससे गरम और बेचैन कर देने वाले मौसम की ही बात की। तो वो सोचता है लेटे लेटे कि आज जिस किसी से भी मुलाकात हुई सभी ने सर्वप्रथम गर्मी के बारे में ही जिक्र किया। कपड़ों की फसीहत हो गई, बदहवासी, चिपचिपाहट और थकान है। गर्मी इतनी है कि कपड़े चिपटने लगे, बदहवासी है। अभी जब सवारी गाड़ी शोर करती हुई गुजरी तो उसे ऐसा नहीं लगा कि नींद लगते लगते टूट गई हो, जैसा जाड़ों में प्रायः लगता है। देखिए, अभी जो सवारी गाड़ी काफ़ी शोर मचाती हुई गुजरी तो उसे यूँ नहीं लगा कि उसकी नींद अभी लग रही थी और वो टूट गई, बिकॉज कारण ये गाड़ी के साउंड के कारण, गाड़ी की जो शोर थी उसके कारण उसकी नींद टूट गई। उसे ऐसा नहीं लगा जैसे जाड़ों में होता है, बल्कि यूँ लगा कि अब अगर सोने की चेष्टा शुरू नहीं की गई तो सचमुच देर हो जाएगी। उसे लगा कि 11:30 बज गए हैं, अभी भी अगर जागता ही रहेगा तो काफ़ी देर हो जाएगी, क्योंकि दूसरे दिन सुबह उठना है, कई काम हैं। उसने जम्हाई ली। पंखे की हवा बहुत गर्म थी और वह पुराना होने की वजह से चिढ़ाती सी आवाज़ भी कर रहा था। देखिए, पुराने ज़माने के जो फैंस थे काफ़ी गड़ागड़ साउंड ज़्यादा करते थे, हवा तो देते नहीं थे। लेकिन दूसरे कमरों में पंखे पुराने नहीं हैं। उसने सोचना बंद करके अन्य कमरों की आहट लेनी चाहिए। अब देखो, मिडिल क्लास फैमिली है, पास पास में कमरे हैं सटे सटे, तो वो सोचता है, पड़े पड़े वहीं सोचता है। उसे नींद भी नहीं आ रही थी, गर्मी के बारे में सोचता है, फिर ये पंखे के बारे में सोचने लगता है कि इनके जो कमरे में जो पंखा है काफ़ी पुराना है, इसलिए काफ़ी साउंड वगैरह करता है, लेकिन दूसरे कमरे के पंखे पुराने नहीं हैं। उसे कोई बहुत मासूम सी ध्वनि भी 1-1.5 मिनट तक नहीं सुनाई दी, जो सन्नाटे में काफ़ी तेज़ होकर आ सकती हो। इतना सन्नाटा था, इतनी गर्मी थी, लेकिन उसने काफ़ी कोशिश की सुनने की कि कहीं से किसी कमरे से किसी की आवाज़ हो, किसी बच्चे की ध्वनि हो। नहीं, कोई मासूम सी ध्वनि भी नहीं। तभी पिता की चारपाई बाहर चरमराई। तभी उसके कान में क्या लगा, पिता की जो चारपाई है उसे चरमराने की आवाज़ आई। वह किसी आहट से उठे होंगे। उन्होंने डांट कर उस बिल्ली का रोना बंद कराया जो शुरू हो गया था। बिल्ली थोड़ी देर चुप रहकर फिर रोने लगी। अब पिता ने डंडे को गज पर कई बार पटका और उस दिशा की तरफ खदेड़ने वाले ढंग से दौड़े जिधर से रोना आया था और हट हट चिल्लाए। अब देखिए, पिताजी सोए नहीं थे। उनकी चारपाई चरमराने की आवाज़ आई, एक बिल्ली की भी रोने की आवाज़ आई, और इन आवाज़ों से ही पता चल रहा था कि पिताजी डंडा लेकर उस बिल्ली की तरफ दौड़े हैं, हट हट करके चिल्ला रहे हैं। वह जब घूम फिर कर लौट रहा था तो पिता अपना बिस्तरा बाहर लगाकर बैठे थे। कनखी से उसने उन्हें अपनी गंजी से पीठ का पसीना रगड़ते हुए देखा और बचता हुआ वह घर के अंदर दाखिल हो गया। उसे लगा कि पिता को गर्मी की वजह से नींद नहीं आ रही है, लेकिन उसे इस स्थिति से रोष हुआ। सब लोग पिता से अंदर पंखे के नीचे सोने के लिए कहा करते हैं, पर वह ज़रा भी नहीं सुनते। हमें क्या, भोगें कष्ट। अब वो याद करता है, वो लेट आया था घर में और घूम फिर कर जब लौटा था तो पिता बिस्तरा बाहर लगा कर बैठे थे। तो वो उनसे बचता हुआ अंदर आया और उस समय पिताजी क्या कर रहे थे, अपने गंजी से पीठ का पसीना रगड़ रहे थे, और उसे लगा कि पिता को गर्मी के कारण नींद नहीं आ रही है। लेकिन उसे उस स्थिति से रोष हुआ, गुस्सा आया, क्योंकि घर के सभी, परिवार के सभी लोग पिता से कहते हैं कि अंदर पंखे के नीचे सोया करें, लेकिन वो ज़रा भी नहीं सुनते। अब हमें क्या, भोगें कष्ट। कुछ देर पड़े रहने के बाद वह उठा और उसने उत्सुकतावश खिड़की से बाहर झांका। सड़क की बत्ती छाती पर है। गर्मियों में यह बेहद अखर जाता है। पिता ने कई बार करवट बदली, फिर शायद चैन की उम्मीद में पाटी पर बैठ पंखा झलने लगे हैं। अब देखिए, कुछ देर पड़े रहने के बाद वो उठा।
और उसने कौतूहलवश खिड़की से बाहर झांका। बाहर क्या देखता है कि सड़क की बत्ती जली है। गर्मियों में यह बेहद अखर जाता है। एक तो गर्मी है, ऊपर से स्ट्रीट लाइट की गर्मी। पिता ने कई बार करवट बदली, फिर शायद चैन की उम्मीद में पार्टी पर बैठ पंखा झलने लगे। अब देखो पिताजी क्या कर रहे हैं, आधी रात को बैठकर हाथ से पंखा झल रहे हैं। पंखे की डंडी से पीठ का वह हिस्सा खुजाते हैं जहां हाथ की उंगलियां दिक्कत से पहुंचती है। और पंखा जो हाथ से झलने वाला पंखा का एक और प्रयोग होता है जो पीठ खुजाने का, वो पिताजी कर रहे थे। आकाश और दरख्तों की तरफ देखते हैं, रिलीफ पाने की किसी बहुत हल्की उम्मीद में शिकायत उगलते हैं। और वो देखता है कि पिता क्या कर रहे हैं, आकाश और ऊपर की तरफ देख रहे हैं, मानो वहाँ से कोई इस गर्मी से रिलीफ पाने की कोई उम्मीद रख रहे हों। और वो शिकायत करते हैं, बड़ी भयंकर गर्मी है, एक पत्ता भी नहीं डोलता। अरे कितनी भयंकर गर्मी है, एक पत्ता भी तो नहीं हिल रहा। उनका यह वाक्य जो नितांत व्यर्थ है, अभी अभी बीते क्षण में डूब गया। गर्मी बरकरार है और रहेगी, क्योंकि यह जाड़े बरसात का मौसम नहीं है। अब देखिए पिताजी न जाने किससे कह रहे हैं, शायद ईश्वर से ही शिकायत कर रहे हों कि बड़ी भयंकर गर्मी है, एक पत्ता भी नहीं हिल रहा। अब देखिए पिताजी को किसने कहा इस गर्मी में बाहर जाकर हाथ के पंखे से आधी रात को हवा झेलना, अंदर आकर सो सकते थे। पिता उठकर घूमने लगते हैं, एक या दो बार घर का चक्कर चौकीदारों की तरह हो करते हुए लगाते हैं ताकि कोई सेंध वेंध न लग सके। लौट कर थके स्वर में हे ईश्वर कहते हुए उंगली से माथे का पसीना काट कर ज़मीन पर चुवाने लगते हैं। अब देखो थोड़ी देर तो वो उठकर चलने लगते हैं, देखो ये सब आधी रात में कर रहे हैं। और हो करके चौकीदारों की तरह चक्कर लगाते हैं घर के चारों तरफ ताकि कोई सेंध वेंध न लग सके। और थके हारे बैठ जाते हैं, हे ईश्वर करते हुए उंगली से माथे का पसीना काट कर ज़मीन पर चुहाने लगते हैं। बड़ा गज़ब है। कमरे की एक दीवार से टिक कर बैठ जाने पर वह काफ़ी तनाव में सोचने लगा, अगर कमरों में पंखों के नीचे घर के सभी दूसरे लोग आराम से पसरे हैं, इस साल जो नया पेडेस्टल खरीदा गया है वह आंगन में दादी अम्मा के लिए लगता है, बिजली का मीटर तेज चल रहा होगा, पैसे खर्च हो रहे हैं, लेकिन पिता की रात कष्ट में ही है। गज़ब यह नहीं है, गज़ब तो पिता की ज़िद है। अब देखिए ये सोचता है कि घर में सभी कमरों में पंखे चल रहे हैं तो जाहिर है इलेक्ट्रिक बिल तो आएगा ही। सभी कमरे में गर्मी बहुत ज़्यादा है हालांकि, लेकिन फिर भी सभी कमरे में पंखे चल रहे हैं और सभी आराम से उसके नीचे पसरे हुए। यहाँ तक कि पिछले साल एक नया पेडेस्टल फ़ैन भी खरीदा गया और वो आंगन में दादी अम्मा के लिए चलता है। और यहाँ ये क्या है, पैसे इतने खर्च हो रहे हैं एक तरफ, लेकिन जो घर का जो मालिक है, पिता है, वो उनकी रात क्या है, उनकी रात तो कष्ट में ही है। और सबसे गजब यह बात नहीं है, गजब तो यह है कि पिता की ज़िद है। वह दूसरे का आग्रह अनुरोध माने तब ना, किसी दूसरे के कहे हुए बात को वो मानते ही नहीं हैं। पता नहीं क्यों पिता जीवन की अनिवार्य सुविधाओं से भी चिढ़ते हैं। वह झल्लाने लगा, उसे लगा कि ये कैसे पिता हैं जो जीवन की नेसेसिटी है, अनिवार्य सुविधाएं, मतलब कि जो बेसिक नेसेसिटीज़ हैं, मतलब कि कोई लैविशनेस नहीं है, जो ज़रूरत है, जो ज़रूरतें हैं ज़िंदगी को कायम रखने के लिए, जीवन की जो अनिवार्य सुविधाओं से भी पिता चिढ़ते थे। उसे काफ़ी गुस्सा आया ये देखकर कि आधी रात में देखो पिताजी बाहर लेटे हुए हैं, सो नहीं पा रहे हैं, कभी पंखा झेलते हैं, कभी चौकीदारों की तरह चारों तरफ घूमते हैं। ये क्या बात है, ये व्यक्ति आराम से सो क्यों नहीं पाते जब इन्होंने इतनी ज़िंदगी भर इनकी जो कमाई है उसके बाद अपने ज़िंदगी भर की जो कमाई है उसका आस्वादन अगर जीवन के अनिवार्य सुविधाओं के लिए भी नहीं किया जा सकता तो क्या फ़ायदा। वो झल्लाने लगता है।
अभी ये आगे आगे हम देखते हैं अगले एपिसोड में ये पिताजी और क्या क्या गुल खिलाते हैं और ये पिताजी का स्वभाव क्या क्या है, हम अगले एपिसोड में देखेंगे। अभी फ़िलहाल मलयालम वर्जन की ओर जाते हैं। നമ്മൾ ഇന്ന് ആസ്വദിക്കാൻ പോകുന്നത് ഗ്യാൻ രഞ്ജൻ എഴുതിയ പിത എന്ന ഒരു സ്റ്റോറിയാണ്. ഗ്യാൻ രഞ്ജൻ ഒരു കോളേജിലെ പ്രൊഫസറായിരുന്നു, ജബൽപൂർ കോളേജിൽ, GS കോളേജിൽ. അദ്ദേഹത്തിൻ്റെ പ്രത്യേകത 1950s-60s ഹിന്ദി സാഹിത്യത്തിലൊരു നയി കഹാനി ആന്തോലൻ, അങ്ങനൊരു മൂവ്മെൻ്റ് ഉണ്ടായിരുന്നു. ഹിന്ദി സ്റ്റോറി ടെല്ലിംഗ് ഒരു പുതിയ രീതിയിലായിരുന്നു. ആ സമയത്ത് ഗ്യാൻ രഞ്ജൻ തൻ്റെ കഥകളുടെ ഒരു സവിശേഷത കൊണ്ടാണ് പ്രശസ്തി നേടിയത്. സവിശേഷത എന്ന് പറഞ്ഞാൽ മിഡിൽ ക്ലാസ് ഫാമിലീസിൻ്റെ സൈക്കോളജിക്കൽ മൂവും അവരുടെ അപ്രോച്ചും അവരുടെ മാറുന്ന ചിന്താഗതിയും ഇതെല്ലാമായിരുന്നു അദ്ദേഹം കൂടുതലും കഥകളിൽ വരച്ച് കാട്ടിയിരുന്നത്. ഈ പിത എന്ന കഥയും അതുപോലെയാണ്. ഈ സ്റ്റോറി വായിക്കുമ്പം നമുക്ക് വളരെ പരിചിതമായ ഒരു അച്ഛനെ കാണാൻ പറ്റും. നമ്മുടെ എല്ലാവരുടെയും കുടുംബങ്ങളിൽ ഇതേപോലെ ക്യാരക്ടേഴ്സുള്ള അച്ഛനെ നമ്മൾ കണ്ടിരിക്കും തീർച്ചയായും. ഇദ്ദേഹത്തിൻ്റെ സ്വഭാവം ഉള്ളതുപോലെ എന്നുവെച്ചാൽ ആയുസ് മുഴുവനും കുടുംബത്തിന് വേണ്ടി കഷ്ടപ്പെട്ടിട്ട് തൻ്റെ സ്വന്തം ആവശ്യങ്ങൾ മാറ്റിവെക്കുന്നു. അനാവശ്യങ്ങളല്ല, അത്യാവശ്യ ചെലവുകൾ പോലും തൻ്റെ സ്വന്തം സുഖത്തിന് വേണ്ടി ചെയ്യാത്തൊരു വ്യക്തി. അവസാനം മക്കൾക്ക് അതിനോട് അങ്ങ് ദേഷ്യം വരും, ഇറിറ്റേഷൻ വരും. കാരണം ഈ കഥയിൽ നമുക്ക് കാണാം അച്ഛൻ്റെ ആ ഒരു പിടിവാശിയും ആ ഒരു ത്യാഗ മനോഭാവവും, ആ ത്യാഗം മറ്റുള്ളവർക്ക് എത്ര ഇറിറ്റേഷനായിട്ട് തോന്നുന്നു, അതെല്ലാം ഇതിൽ വളരെ മനോഹരമായിട്ട് ഗ്യാൻ രഞ്ജൻ വരച്ച് കാട്ടിയിട്ടുണ്ട്. ഗ്യാൻ രഞ്ജൻജിയുടെ മിക്ക കഥകളും ഇങ്ങനത്തെ ചില വലിയ ഗഹനമായ വിഷയങ്ങളൊന്നും എടുക്കില്ല. ചെറിയ ചെറിയ ലൈഫിലെ ഇഷ്യൂസാണ്, പ്രത്യേകിച്ച് മിഡിൽ ക്ലാസ് ഫാമിലീസിൻ്റെ. അപ്പം നമുക്ക് ഈ കഥയിലേക്ക് പോകാം. उसने अपने बिस्तरे का अंदाज लेने के लिए मात्र आध पल को बिजली जलाई. बिस्तरे फर्श पर बिछे हुए थे. उसकी स्त्री ने सोते सोते ही बड़बड़ाया, आ गए. അപ്പം നോക്കൂ, ഒരാൾ വെളിയിൽ കറങ്ങിയിട്ട് തിരിച്ച് വീട്ടിൽ വരികയാണ്, ഒരു പുരുഷൻ. അയാളുടെ ഫാമിലി എല്ലാം ഓൾമോസ്റ്റ് ഉറങ്ങിക്കഴിഞ്ഞു, സെറ്റിലായി കഴിഞ്ഞു. അപ്പോൾ മറ്റുള്ളവർക്ക് ഡിസ്റ്റർബ് ആവാതിരിക്കാൻ വേണ്ടി അല്പനേരത്തേക്ക് മാത്രം ആ ഇരുട്ടത്ത് കട്ടിൽ കാണാൻ വേണ്ടി മാത്രം ഒന്ന് ലൈറ്റ് ഇട്ടിട്ട് പെട്ടെന്ന് അയാളങ്ങ് ലൈറ്റ് ഓഫ് ചെയ്യും. അതറിഞ്ഞിട്ട് അയാളുടെ ഭാര്യയെ ചോദിക്കും, വന്നോ എന്ന് ചോദിച്ചിട്ട് ഭാര്യ തിരിച്ച് കൊച്ചിൻ്റെ കൂടെ ചേർന്ന് അങ്ങ് കിടന്ന് ഉറങ്ങും. लेट जाने पर उसे एक बड़ी डकार आती मालूम पड़ी, लेकिन उसने डकार ली नहीं. കിടന്നു കഴിഞ്ഞപ്പോൾ അയാൾക്കൊരു വലിയൊരു ഏമ്പക്കം വരുന്ന പോലെയൊക്കെ തോന്നും. പക്ഷേ അയാൾ അതെങ്ങനെയും അതിനെ അങ്ങ് സപ്രസ് ചെയ്യും. കാരണം അയാൾക്ക് തോന്നി ഇത്രയും സൈലൻസായിട്ട് എല്ലാവരും ഉറങ്ങുന്നു, അതും വളരെ ചൂടുള്ള കാലാവസ്ഥയാണ്, എങ്ങനെയെങ്കിലും എല്ലാവരും ഒന്ന് ഉറക്കം പിടിച്ചപ്പം ഈ ഒരു ഏമ്പക്കം കാരണം ആർക്കും ഡിസ്റ്റർബൻസ് ആവാൻ പാടില്ല. उसे लगा कि ऐसा करने से उस चुप्पी में खलल पड़ जाएगा जो चारों तरफ भरी है और काफ़ी रात गए ऐसा होना उचित नहीं है. അപ്പം വളരെ ഫാമിലിനെ പ്രതി വളരെ കെയറിങ് ആയിട്ടുള്ള ഒരു പുരുഷൻ. अभी घनश्याम नगर के मकानों के लंबे सिलसिलों के किनारे किनारे സവാരി ഗാഡി ധഡ് ധടാത്തി ഹുയി ഗുസ്രി. അപ്പോൾ ഈ ഘൻശ്യാം നഗറിലാണ് ഈ വീട്. അവിടുത്തെ വഴികളിൽ ഒരു സവാരി ഗാഡി വളരെ സൗണ്ട് ഉണ്ടാക്കി, അത് സ്ഥിരം ആ സമയത്ത് അവിടെ കൂടെ പാസ് ചെയ്യാറുണ്ട്. थोड़ी देर तक एक बहुत साफ भागता हुआ शोर होता रहा. सर्दियों में जब यह गाड़ी गुजरती है तब तक लोग एक पहर की खासी नींद ले चुके होते हैं. ഈ തണുപ്പ് കാലാവസ്ഥയിലുള്ളപ്പം ആക്ച്വലി ഈ വണ്ടി ഇവിടെ കൂടെ പാസ് ചെയ്യുമ്പം എല്ലാവരും ഓൾമോസ്റ്റ് ഒരു ഉറക്കം കഴിഞ്ഞിരിക്കും. പക്ഷേ ഇപ്പം गर्मियों में 11:30 का कोई विशेष मतलब नहीं होता. यूँ उसके घर में जल्दी सोया, जल्दी खाया और जल्दी उठा करते हैं. യൂഷ്വലി അയാളുടെ ഫാമിലി നേരത്തെ ഉറങ്ങുകയും നേരത്തെ ഭക്ഷണം കഴിക്കുകയും നേരത്തെ ഉറങ്ങുകയും അതിരാവിലെ എണ്ണീക്കുകയും ചെയ്യുന്നൊരു ശീലമാണ്. പക്ഷേ ഈ ചൂട് സമയത്ത് എല്ലാ നിയമങ്ങളും അങ്ങ് ലംഘിക്കപ്പെടുകയാണ്, ആർക്കും ഉറക്കം വരുന്നില്ല ഈ ചൂട് കാരണം. ആജ് ബേഹദ് ഗർമി ഹൈ. रास्ते भर उसे जितने लोग मिले उन सब ने उससे गरम और बेचैन कर देने वाले मौसम की ही बात की. ഇന്നാണെങ്കിൽ ഒന്നും പറയണ്ട, എന്തോ ഒരു ചൂടാണ്. ആരിന്ന് കണ്ടുമുട്ടിയോ എല്ലാവരും ഈ കാലാവസ്ഥയെ പറ്റിയാണ് സംസാരിച്ചത്, ഈ ചൂടിനെ പറ്റിയാണ് സംസാരിച്ചത്.
കപ്പടോं की ഫസീഹത്ത് हो गई ബദ്ഹവാസി ചിപ്ചിപ്പാഹട്ട് ഓർ ഥക്കാൻ ഹെ. ഈ തുണി വസ്ത്രം ഇട്ടിരിക്കുന്ന വസ്ത്രമെല്ലാം അങ്ങ് വിയർപ്പ് കൊണ്ട് അങ്ങ് ഒട്ടി ഒരുമാതിരി ഒരു പരുവായി. अभी जब सवारी गाड़ी शोर करती हुई गुजरी तो उसे ऐसा नहीं लगा कि नींद लगते लगते टूट गई हो, जैसा जाड़ों में प्रायः लगता है, बल्कि यूँ लगा कि अब अगर सोने की चेष्टा शुरू नहीं की गई तो सचमुच देर हो जाएगी. ഇപ്പം ആ സവാരി ഗാഡി അവിടെ കൂടെ സ്ഥിരം പോകുന്ന ആ വണ്ടി പോയപ്പോൾ അയാൾക്ക് ഇങ്ങനെ തോന്നിയില്ല, ഉറക്കം വന്നതായിരുന്നു, അങ്ങ് പോയല്ലോ ആ സൗണ്ട് കാരണം. തണുപ്പ് സമയത്തൊക്കെ അങ്ങനെ തോന്നും, പക്ഷേ ഇപ്പം അങ്ങനെയല്ല, എങ്ങനെങ്കിലും ഉറങ്ങണമെന്നാണ് അയാൾക്ക് തോന്നിയത്. അതല്ല എങ്കിൽ ഇനി ലേറ്റായാൽ വല്ലാതെ ലേറ്റായി പോവും. उसने जम्हाई ली. पंखे की हवा बहुत गर्म थी और वह पुराना होने की वजह से चिड़ाती सी आवाज़ भी कर रहा था. അയാളുടെ റൂമിലുണ്ടായിരുന്ന ഒരു ഫാൻ പഴയതായിരുന്നു, അതുകൊണ്ട് തന്നെ അതിങ്ങനെ കടകട കാറ്റിനേക്കാൾ കൂടുതൽ അത് സൗണ്ടായിരുന്നു പ്രൊഡ്യൂസ് ചെയ്തുകൊണ്ടിരുന്നത്. उसको लगा दूसरे कमरों में भी लोग शायद उसकी ही तरह जम्हाइयाँ ले रहे होंगे, लेकिन दूसरे कमरों के पंखे पुराने नहीं हैं. അപ്പോൾ അയാളിങ്ങനെ ആലോചിക്കും, അടുത്തടുത്ത മുറികളാണല്ലോ, മിഡിൽ ക്ലാസ് ഫാമിലിയാണ്, ചെറിയ സെറ്റപ്പാണ്. അപ്പോൾ അടുത്തടുത്ത മുറികളിലൊക്കെ അയാളിങ്ങനെ കാതോർത്തിരിക്കും, അവരും എല്ലാം ഇങ്ങനെ ഉറങ്ങാതെ ഇങ്ങനെ വിഷമിച്ചിരിക്കുമായിരിക്കുമോ. പിന്നീട് അയാൾ ആലോചിക്കും, മറ്റു മുറികളിലെല്ലാം ഫാനൊക്കെ പുതിയതാണ്, അത്ര പഴയതല്ല, അതുകൊണ്ട് അവർക്ക് അങ്ങനെ ഒരു ബുദ്ധിമുട്ട് വരാനിടയില്ല. उसने सोचना बंद करके अन्य कमरों की आहट लेनी चाहिए. उसे कोई बहुत मासूम सी ध्वनि भी 1-1.5 मिनट तक नहीं सुनाई दी, जो सन्नाटे में काफ़ी तेज़ होकर आ सकती हो. അപ്പോൾ അയാളിങ്ങനെ അയാൾക്ക് ഉറക്കം വരുന്നില്ല, അപ്പോൾ അടുത്ത മുറികളിലൊക്കെ ഇങ്ങനെ കാതോർത്ത് കേൾക്കുകയും ഇവിടുന്നെങ്കിലും ഒരു ചെറിയ കുട്ടിയുടെ സൗണ്ടെങ്കിലും വരുന്നു എന്ന്. പക്ഷേ വളരെ ശാന്തത, ആരും അനങ്ങുന്നില്ല. तभी पिता की चारपाई बाहर चरमराई. वह किसी आहट से उठे होंगे. അപ്പോഴാണ് പെട്ടെന്ന് അച്ഛൻ്റെ കട്ടിൽ ഇങ്ങനെ അനങ്ങുന്നൊരു സൗണ്ട് കേട്ടത്. उन्होंने डांट कर उस बिल्ली का रोना बंद कराया जो शुरू हो गया था. बिल्ली थोड़ी देर चुप रहकर फिर रोने लगी. अब पिता ने डंडे को गज पर कई बार पटका और उस दिशा की तरफ खदेड़ने वाले ढंग से दौड़े जिधर से रोना आया था और हट हट चिल्लाए. അപ്പോൾ അച്ഛൻ ഉറങ്ങിയിട്ടില്ല, അച്ഛൻ്റെ കട്ടിൽ അനങ്ങുന്ന സൗണ്ട് കൊണ്ട് അച്ഛൻ മുറ്റത്ത് കിടക്കുകയാണ്. ഒരു പൂച്ച ആ സമയത്ത് കരയുന്നു. അച്ഛൻ്റെ സൗണ്ട് കേട്ടാൽ നമുക്കറിയാം അച്ഛൻ ഒരു വടിയുണ്ട് പൂച്ചയുടെ പുറകെ ഓടുകയാണ്. वह जब घूम फिर कर लौट रहा था तो पिता अपना बिस्तरा बाहर लगाकर बैठे थे. कनखी से उसने उन्हें अपनी गंजी से पीठ का पसीना रगड़ते हुए देखा और बचता हुआ वह घर के अंदर दाखिल हो गया. അപ്പോൾ അയാൾ വീട്ടിൽ തിരിച്ചു വന്നപ്പോൾ അല്പം ലേറ്റായിരുന്നു, വീട്ടിലെല്ലാവരും ഉറങ്ങാനൊക്കെ കിടന്ന സമയത്താണ് വന്നത്. അപ്പോൾ അച്ഛൻ മുറ്റത്ത് തന്നെ കട്ടിലേൽ ഇങ്ങനെ ഇരിക്കുകയായിരുന്നു, തൻ്റെ ബെന്യൻ കൊണ്ട് പുറകിലത്തെ വിയർപ്പെല്ലാം തുടച്ചുകൊണ്ട് ഇങ്ങനെ ഇരിക്കുകയായിരുന്നു. उसे लगा कि पिता को गर्मी की वजह से नींद नहीं आ रही है, लेकिन उसे इस स्थिति से रोष हुआ. सब लोग पिता से अंदर पंखे के नीचे सोने के लिए कहा करते हैं, पर वह ज़रा भी नहीं सुनते. हमें क्या भोगें कष्ट. അപ്പോൾ എനിക്ക് ആ സമയത്ത് ഇയാൾക്ക് അച്ഛൻ അവിടെ ഇങ്ങനെ വെളിയിൽ ചൂടത്ത് ഇത്രയും ചൂടുണ്ട്, ഫാനിൻ്റെ കീഴിൽ ഉറങ്ങാത്തതിന് വളരെയധികം ദേഷ്യം വന്നു. കാരണം പലരും ഫാമിലിയിലെ എല്ലാവരും പറഞ്ഞ് മടുത്ത ഒരു കാര്യമാണ്. അച്ഛൻ്റെ അടുത്ത് അകത്ത് വന്ന് ഫാനിൻ്റെ കീഴിൽ സുഖമായിട്ട് ഉറങ്ങാൻ പറഞ്ഞ അച്ഛൻ കേൾക്കില്ല. कुछ देर पड़े रहने के बाद वह उठा और उसने उत्सुकतावश खिड़की से बाहर झांका. सड़क की बत्ती छाती पर है. गर्मियों में यह बेहद अखर जाता है. അല്പം കഴിഞ്ഞിട്ട് ഇയാൾക്ക് ഉറക്കം വരുന്നില്ല. ഇയാൾ എണ്ണീറ്റ് നിന്ന് ജനലിൽ കൂടെ നോക്കുന്നു വെളിയിലോട്ട്. വെളിയിലെന്താ റോഡിൽ ഇങ്ങനെ സ്ട്രീറ്റ് ലൈറ്റ് കത്തിയിരിക്കുകയാണ്. അപ്പോൾ ഈ ചൂടത്ത് അതിൻ്റെ ആ ഒരു ചൂടൂടെ അപ്പോൾ അങ്ങ് ഭയങ്കര ഇറിറ്റേറ്റഡ് ആവും. പിതാനെ കൈ ബാർ കർവട്ട് ബദലി. फिर शायद चैन की उम्मीद में पार्टी पर बैठ पंखा झलने लगे हैं. അച്ഛൻ എന്താ ചെയ്യുന്നത്? അച്ഛനും ഉറങ്ങുന്നില്ല. അച്ഛൻ എണ്ണീറ്റിരുന്ന് കൈ കൊണ്ടിങ്ങനെ വിശറി കൊണ്ട് വീശുവാണ്. पंखे की डंडी से पीठ का वह हिस्सा खुजाते हैं जहाँ हाथ की उंगलियाँ दिक्कत से पहुँचती हैं. പിന്നെ ഈ കൈ കൊണ്ട് വീശുന്ന ആ വിശറി അതിൻ്റെ ആ സ്റ്റിക്ക് കൊണ്ട് പുറം ചൊറിയാണ്, കാരണം അതിന് അങ്ങനെ ഒരു യൂസ് ഉണ്ട്. बड़ी भयंकर गर्मी है, एक पत्ता भी नहीं डोलता. रिलीफ पाने की किसी बहुत हल्की उम्मीद में शिकायत उगलते हैं. എന്നിട്ട് അച്ഛൻ മുകളിലോട്ട് നോക്കി ഈശ്വരനോട് എന്ന രീതിയിൽ പറയുന്ന പോലെ ബഡി ഭയങ്കർ ഗർമി ഹെ, എന്താ ചൂട്. ഏക് പത്ത ബി നഹി ഡോൽത്ത, ഒരു ഇല പോലും അനങ്ങുന്നില്ലല്ലോ.
उनका यह वाक्य जो नितांत व्यर्थ है अभी अभी बीते क्षण में डूब गया। गर्मी बरकरार है और रहेगी क्योंकि यह जाड़े बरसात का मौसम नहीं है. അദ്ദേഹത്തിൻ്റെ ഈ ഒരു സെൻറ്റൻസ് എന്തുവാണ്, ബഡി ഭയങ്കർ ഗർമി ഹെ, ഒരില പോലും അനങ്ങുന്നില്ലല്ലോ, എന്തോ ഒരു ചൂടാണ്. അത് ആക്ച്വലി ഒരു നിതാന്ത് വ്യർത്ഥാണ്, ഒരു യൂസ്ലെസ് ഡയലോഗാണ്. കാരണം എന്താണ്, ഗർമി ബർക്കറാർ ഹെ ഓർ രഹേഗി, ഇപ്പോൾ ഒരു ചൂട് കാലമാണ്, ചൂട് കാണും എന്തായാലും. ക്യോങ്കി യഹ ജാഡേ ബർസാത്ത് കാ മൗസം നെയ് ഹെ, ഇത് തണുപ്പ് കാലമോ മഴക്കാലമോ ഒന്നും അല്ല. पिता उठकर घूमने लगते हैं. एक या दो बार घर का चक्कर चौकीदारों की तरह हो करते हुए लगाते हैं ताकि कोई सेंध वेंद न लग सके. എന്നിട്ട് അച്ഛന് ഇരുന്നിട്ടും ഉറക്കം വരുന്നില്ല, എണീറ്റ് നടക്കാൻ തുടങ്ങും, ചൗക്കിദാരൊക്കെ നടക്കുന്ന പോലെ. നടക്കുമ്പോൾ ഒരു സൗണ്ട് കൂടെ ഉണ്ടാകും, കാരണം എങ്ങാണോ ഇഴജന്തുക്കൾ വല്ലതും ഉണ്ടെങ്കിൽ മാറാൻ വേണ്ടി. लौट कर थके स्वर में हे ईश्वर कहते हुए उंगली से माथे का पसीना काट कर ജമീൻ पर ചുവാനെ ലഗ്തേ ഹെ. കുറച്ച് നേരം നടന്നു, അല്പം നേരം നടന്നു, എന്നിട്ട് ഹേ ഈശ്വർ എന്നും പറഞ്ഞ് അച്ഛൻ പിന്നെയും വന്ന് കട്ടിലയിൽ ഇരുന്നു. വിയർപ്പെല്ലാം കൂടെ ഒഴുകി, വിയർപ്പെല്ലാം കൂടെ തുടച്ച് കളയായിരുന്നു. ബഡാ ഗസബ് ഹെ. कमरे की एक दीवार से टिक कर बैठ जाने पर वह काफ़ी तनाव में सोचने लगा. अंदर कमरों में पंखों के नीचे घर के सभी दूसरे लोग आराम से पसरे हैं. इस साल जो नया पेडेस्टल खरीदा गया है वह आंगन में दादी अम्मा के लिए लगता है. बिजली का मीटर तेज चल रहा होगा, पैसे खर्च हो रहे हैं, लेकिन पिता की रात कष्ट में ही है. അപ്പോൾ അയാൾ ഇങ്ങനെ അവിടെ, ഇയാൾക്ക് ഉറക്കം വരുന്നില്ല, ഇയാൾ ആലോചിക്കുകയാണ്, ഈ വീട്ടിലെ എല്ലാ മുറികളിലും ഫാൻ ഓടുന്നുണ്ട്. കഴിഞ്ഞ വർഷം വാങ്ങിച്ച ഒരു പെഡസ്റ്റൽ ഫാൻ, ഒരു ടേബിൾ ഫാൻ, അതും ഓടുന്നുണ്ട്. ഒരു പെഡസ്റ്റൽ ഫാൻ, അതും അതിൻ്റെ കീഴിൽ അമ്മൂമ്മ കിടക്കുന്നുണ്ട്. എല്ലായിടവും ഫാൻ ഓടുന്നുണ്ട്. അപ്പം ചുരുക്കം പറഞ്ഞാൽ ഇലക്ട്രിസിറ്റി ബില്ലിന് ഒരു കുറവുമില്ല. പക്ഷേ ഈ വീട്ടിലെ ഉടമസ്ഥന്, അച്ഛന് ഫാനിൻ്റെ കീഴിലല്ല കിടക്കുന്നത്. ഗസബ് യ നെയ് ഹെ, ഗസബ് തോ പിതാക്കി, വേറെ ഒന്നുമല്ല, അച്ഛൻ്റെ വാശി. വഹ ദൂസരേ കാ ആഗ്രഹ അനുരോധ് മാനെ തബ്ന, മറ്റുള്ളവർ പറയുന്നത് അനുസരിക്കുകയില്ല. എത്രയോ പ്രാവശ്യം വീട്ടിലുള്ളവർ പറഞ്ഞു ആ ഫാനിൻ്റെ കീഴിൽ വന്ന് കിടക്കാൻ. പതാ നഹീ ക്യോ പിതാ ജീവൻ കി അനിവാര്യ സുവിധാവും സെ ഭി ചിടുത്തേ ഹെ. എന്താണെന്നറിയില്ല, അച്ഛന് ലൈഫിലെ നെസസിറ്റീസ് പോലും വേണമെന്നില്ല. അതിനോടൊരു വെറുപ്പ് പോലെയാണ്. അച്ഛൻ ഫാനിൻ്റെ കീഴിൽ വന്ന് കിടക്കുമെന്ന് പറഞ്ഞാൽ എന്തോ വലിയ കാര്യം പറഞ്ഞ പോലെയാണ്, അതങ്ങ് നിഷേധിക്കുക. വഹ ഝല്ലാനെ ലഗ, അയാൾക്കത് ഓർക്കുമ്പോഴേ, അച്ഛൻ്റെ ആ ഒരു പ്രവൃത്തി ഓർക്കുമ്പോഴേ ഇറിറ്റേഷൻ വരും. അപ്പം നമുക്കിനി അടുത്ത എപ്പിസോഡിൽ കാണാം ഇതെങ്ങനെയാണ് ഈ അച്ഛൻ്റെ ഓരോരോ സ്വഭാവങ്ങൾ. ത്യാഗം ചെയ്യുവാണ് എന്ന രീതിയിൽ കുടുംബാംഗങ്ങൾക്ക് വേണ്ടി ചെയ്യുവാണോ അതോ ആർക്ക് വേണ്ടിയാണെന്ന് അറിഞ്ഞുകൂടാ. ത്യാഗം ചെയ്ത് അവസാനം സ്വന്തം ആവശ്യങ്ങൾ എന്താണെന്ന് പോലും മറന്നു പോകുന്ന ഒരു അച്ഛൻ. നമുക്ക് അടുത്ത എപ്പിസോഡിൽ കാണാം. അതുവരേക്കും നന്ദി, നമസ്കാരം.